आज आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय या अण्णासाहेब जाधव सरांच्या या महाविद्यालयाच्या शूटिंग रेंज परिसरात आहोत। या ठिकाणी 26 जानेवारीच्या निमित्ताने ही रेंजचं काम आत्ता सध्या मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सध्या थांबवण्यात आलेलं आहे, परंतु आपण ही नॅशनल गेमच्या अनुषंगाने ज्या पुस्तकांची जी मोहीम आहे त्याच्यासाठी सन्माननीय दत्ताजी भालेराव सर यांच्याशी आपण या ठिकाणी बोलत आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर, ही जी शूटिंग रेंज आहे तुमची, तर ही किती वर्षापासून सुरू झाली आणि ह्याच्याविषयी सांगा ना। ही आमची जी शूटिंग रेंज आहे ही 2003 ते 2004च्या शैक्षणिक पिरियडमध्ये सुरू झाली। पिंपरी शहरामध्ये प्रथमतः आमच्या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब जाधव यांनी ही रेंज सुरू केली। पिंपरी शहरामध्ये हा गेम सुरुवातीच्या काळात नव्हता, परंतु आमच्या आदरणीय अण्णांनी हा गेम या शहरामध्ये प्रथमतः आणला। धनुर्विद्या आणि रायफल शूटिंग हे दोन महत्त्वाचे गेम विद्यालयामध्ये सुरू करण्याचं काम आदरणीय अण्णांनी केलं। सर, खरं तर पिंपरी चिंचवड हे खूप विकसित असं शहर मानलं झालं, आशिया खंडात त्याला तोड नाही आहे, तरीसुद्धा शूटिंग आणि आर्चरी ह्या क्रीडा प्रकारात तुम्ही म्हणजे अण्णांसारखे व्हिजनरी या ठिकाणी अध्यक्ष तुम्हाला लाभलेत। हो, तर ह्या अनुषंगाने हे जे आर्चरी संदर्भातलं जी माहिती आहे, बऱ्याचशा सर्वसामान्य लोकांना ह्याच्याविषयी माहिती नाही, तर त्या संदर्भात आम्हाला तुमची माहिती पाहिजे होती। तर याच्यामध्ये हा क्रीडा प्रकारासंदर्भात किंवा त्याची जे मेन महत्त्वाचं म्हणजे रायफल किंवा त्याचं पिस्तूल ह्या क्रीडा ह्या वस्तू किंवा साहित्य संदर्भात सांगा ना। हा जो प्रकार आहे हा नॅशनल आणि इंटरनॅशनलला खेळला जातो। याच्यामध्ये पिस्तूल, ओपन साईड रायफल, पीप साईड या 3 प्रकारामध्ये प्रामुख्याने हा गेम खेळला जातो। शालेय स्तरावरती हा गेम ओपन साईडमध्ये ओपन एअर रायफलमधून आणि पिस्तूल त्याचप्रमाणे पीप साईड या 3 प्रकारात खेळला जातो। आणि ज्या इतर मॅचेस असतात म्हणजेच ऑलिम्पिकच्या किंवा इतर मॅचेस त्याच्यामध्ये हा गेम पीप साईड आणि पिस्तूलमध्ये खेळला जातो। सर, हे पीप साईड आणि ओपन ह्याच्याबद्दलची माहिती सांगा ना थोडक्यात। ओपन साईड म्हणजे ही एअर गन असते आणि पीप साईड म्हणजेच त्याच्या पुढची ॲडव्हान्स गन असते। याच्या किमतीविषयी काय? साधारणपणे या ज्या ओपन साईडच्या गन आहेत नॅशनलच्या त्याची किंमत 10,000 ते 15,000च्या दरम्यान आहे। आणि जी पीप साईड आहे म्हणजे ॲडव्हान्स गन्स येतात, या गनच्या किंमत साधारण 2 लाखपासून तर 4 लाखच्या दरम्यान असतात। म्हणजे सर्वसामान्य खेळाडूंना परवडावं म्हणून ओपन पद्धतीची ही रायफल आहे। सर्वसामान्य गरीबातल्या गरीब खेळाडूला परवडावी म्हणून ओपन साईडची प्रकार गव्हर्नमेंटने अजून चालू ठेवलेला आहे। पीप साईड हा जो प्रकार आहे, हे जे वेपन आहे हे महागडं वेपन आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य खेळाडूला ते परवडत नाही। सर, हे 2 तर आम्हाला समजले, पण ह्याच्याबरोबर जे क्रीडा प्रकार जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे लांबीवरून असं हे तर त्या संदर्भात सांगा ना माहिती। हा तो प्रकार आहे, ह्याच्या रेंज आहेत ह्या 10 मीटर, 25 मीटर, 50 मीटरमध्ये खेळल्या जातात। 10 मीटरमध्ये पिस्तूल, ओपन साईड आणि पीप साईड हे 3 प्रकार, तसेच 25 मीटरमध्ये आणि 50 मीटरमध्ये। 25 मीटरमध्ये सुद्धा पीप साईड गन आणि पिस्तूल खेळला जातो आणि 50 मीटरमध्ये पीप साईड रायफल हा प्रकार खेळला जातो। सर, आता ही जी तुमची रेंज आहे, तर ही रेंज विषयी काय सांगाल? ही कोणत्या लेवलची आहे काय सांग? ही आमची 10 मीटरची रेंज आहे। ही मॅन्युअल पुली याला असं म्हणतात, मॅन्युअल पुली। मॅन्युअल पुली म्हणून याच्यामध्ये अजून 3 प्रकार येतात की मॅन्युअल पुली, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पुली असते, आणि तिसरी जी आहे ती कम्प्युटराइज जोडलेली असते। जसं नॅशनल ज्या रेंज आहे, उदाहरणार्थ बालेवाडीची जी नॅशनल रेंज आहे ती कम्प्युटराइज आहे। म्हणजे ही जी आता मॅन्युअल पुली म्हणजे हिची चाकं फिरल्यानंतर हे जे टार्गेट मागं पुढं होणार। हा, ते
ही जी पुली असते हां हां ह्याच्यानुसार हे टार्गेट जे आहे ते पुढं मागे होणार. हा हा टार्गेट जे आहे ना हां त्याचं पुढे मागे होतंय निश्चित. त्याच्यामुळे. आणि ही जी पुली फक्त बटन दाबून मागं पुढं होणार. नाही ही जी पुली आहे ही हाताने वापर करतो आपण याचा. नाही ह्याच इलेक्ट्रॉनिक जे आहे ना इलेक्ट्रॉनिक हां इलेक्ट्रिक जे आहे की फक्त इथं बटन दाबलं की ते direct पुली तिथे आपोआप येते. पुली येणार म्हणजे ते खर्चिक आहे. हां मी ती खर्चिक आहे. आणि इलेक्ट्रॉनिक अजून वेगळे इलेक्ट्रॉनिक त्याच्यामध्ये जी कम्प्युटराईज असते हां त्याच्यामध्ये काय असतं आपल्याला पाठीमागे घेण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तिथं तुम्ही Direct टार्गेट तिथं- कशाला मारलं हे इथं कॉम्प्युटरवरती दिसू शकतं. कम्प्युटरवर आपल्याला इथेच दिसतं स्क्रीनवर. आपण शॉट मारला हां की इथेच आपल्याला तो त्याची जी क्वालिटी जी आहे त्याचं 1 नंबर पासून ते 10 नंबर पर्यंत 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंत आहे त्याच्यामध्ये. सर याच्यामध्ये म्हणजे 10, 25, 50 असा जो क्रीडा प्रकार याच्यामध्ये तर ते रेंजचा जो प्रकार आहे 10 मीटर, हां 25 मीटर, 50 मीटर. आणि ह्याच्यामध्ये पिस्तूल आणि रायफल 2 प्रकार. हा पिस्तूल आणि ओपन साइड रायफल म्हणजे एअर रायफल आणि पीप साइड रायफल. याच्यामध्ये जो 50 मीटरचा इव्हेंट जो आहे तो वेगळ्या पद्धतीने खेळला जातो रायफलचा, तर त्या संदर्भात काय सांगाल? 50 मीटरचा जो आहे तो वेगळ्या पद्धतीने म्हणजेच तो स्टँडिंग पोझिशन, नीलिंग पोझिशन आणि प्रोच सेक्शन्स या 3 प्रकारात तो खेळला जातो. नेलिंग आणि प्रोन म्हणजे कशा पद्धतीने आणि स्टँडिंग म्हणजे उभे राहून आपण शूटिंग करायची, टार्गेट आपलं अचीव करायचंय. नीलिंग म्हणजे गुडघ्यावरती खेळाडू गुडघ्यावरती बसून अर्ध्या बसलेल्या अवस्थेमध्ये. आणि प्रोन म्हणजे खाली झोपून म्हणजे जसं ते संसदेमध्ये अतिरेक्यांना हिट करताना झोपून स्वतःचं संरक्षण करून असं काय? बरोबर आहे त्याला ऍक्च्युली जे आपल्या आर्मी मधले लोक असतात ना, आर्मी मॅन, ते तिन्ही स्टेप मध्ये शूटिंग करतात. त्याला अनुसरून हा प्रकार आहे. सर जे राजवर्धन राठोड सरांनी जे रौप्य पदक मिळवलं तर तो इव्हेंट काय? तो इव्हेंट तो डबल ट्रॅप इव्हेंट आहे. तो डबल ट्रॅप म्हणजेच काय की टार्गेट असं वरती कशामध्ये जाते म्हणजे हवेमध्ये जाते, हँगिंग मध्ये जाते आणि मग त्या पद्धतीने आपण शूटिंग करायचं आहे. त्या प्रकारामध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवलं ऑलिम्पिक मध्ये. बेस्ट परफॉर्मन्स होता तो. त्याच्यामध्ये किती वेळा असं चान्सेस मिळतात मारायचे? 3 वेळा आपल्याला त्याच्यामध्ये चान्सेस मिळतात. 3 वेळा त्याच्यानुसार गुण दिले जातात असं. त्याच्यामध्ये 3 सेट घेतले जातात. 3 सेट घेतले जातात. एका सेटमध्ये किती असतात? एका सेटमध्ये 50 पॉइंट्स असतात. त्याच्यामध्ये पॉइंट्सवर असतात. आणि मग एका वेळेला किती वेळा हिट करावं लागतं ते एका सेटमध्ये? एका सेटमध्ये 50 ते पक्षी उडवले, पक्षी काय तसंच 50 पक्षी उडवले असे 150. हो त्याच्यामधून मग ते पहिल्या 50चा एक सेट, त्याच्यामध्ये तुम्ही किती परफॉर्मन्स केला, दुसऱ्या सेटमध्ये किती केला, तिसऱ्या सेटमध्ये किती केला. म्हणजे साधारण ह्याच्यामध्ये साधारण 7 प्रकार मोडले जातील ऑलिम्पिक लेवलचे जर पकडले तर. हो त्याच्यामध्ये आता हे स्कूल लेवलला एवढे सगळे प्रकार होत नाहीत. स्कूल लेवलला फक्त जी आहे आपली पिस्तूल, एअर ओपन साईड ज्याला आपण म्हणतो एअर गन, आणि पीप साईड्स. स्कूल लेवलला शालेय वयोगटानुसार मॅचेस खेळल्या जातात. जसं की 14 वयोगट जो 8वीचा विद्यार्थी असतो त्याला एज लिमिट असतं आणि वर्गाचं लिमिट असतं, तो 14 वर्षामध्ये खेळतो. 9वी 10वीचा विद्यार्थी असतो 17 वर्ष वयोगटामध्ये खेळतो. आणि 11-12चा जो विद्यार्थी असतो 11वी 12वीचा तो विद्यार्थी हा 19च्या गटामध्ये खेळतो, 19 वर्ष वयोगटात. आणि स्कूलमध्ये हे तिन्ही इव्हेंट समाविष्ट आहेत म्हणजे पिस्तूल, एअर गन आणि पीप साईड गन. सर ह्याच्यामध्ये विद्यार्थी कोणत्या वयोगटापासून हे खेळ सुरू करू शकतो? विद्यार्थ्याने साधारणपणे 10व्या वर्षापासून हा गेम सुरू करायला पाहिजे. याचं साधारण तुमच्यानुसार काय उपयोगित्व आहे की खेळाच्या दृष्टीने? रायफल शूटिंगचा एक महत्वाचा शैक्षणिक ह्याच्यामध्ये असं पण बेनिफिट असा आहे की त्याची कॉन्सन्ट्रेशन पॉवर अतिशय वाढते, प्रचंड पॉवर वाढते कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कारण असं आहे की आपल्याला टार्गेट फिक्स करायचे, आपल्याला सगळी मुवमेंट करायची, श्वास रोखून आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचंय, शॉट मारायचा आहे. मग अशा वेळेस काय होतंय की त्याची एकाग्र क्षमता जी आहे ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन पॉवर म्हणतो ती खूप डेव्हलप होते. आणि माझा असा अनुभव आहे की जेवढे आमचे आता एक 5-7 विद्यार्थी आमचे नॅशनल झाले तर हे
खेळात जेवढे पॉवरफुल होते म्हणजे रायफलमध्ये, तेवढेच ते अभ्यासात सुद्धा तेवढेच अचिव्हमेंट त्यांची होती. ओके. कारण इथे एका ठिकाणी आपल्याला स्वतःला कॉन्सन्ट्रेट करायचं असतं, माइंड सेट करायचा असतो, चीक रेस्ट करायची असते, त्याच्यानंतर ट्रिगर आपल्याला प्रेस करायचा असतो. ट्रिगर प्रेस करत असताना श्वास रोखायचा असतो. त्यामुळे आपल्या हालचालींवर आपलं कॉन्सन्ट्रेशन येतं. साहजिकच त्याचा अभ्यासात सुद्धा फायदा होतो. निश्चित. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण खरं तर ही रेंज तुमची अर्ध परिस्थितीत चालू आहे आणि तुमच्या 26 जानेवारीच्या तयारीला मध्ये तुमचं वेळ काढून तुम्ही या ठिकाणी ही NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिलात, मुलाखत दिली आणि ह्या प्रकाराची माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.